पावसाचे स्तरी प्रियेच्या, पावसाचे स्तरी प्रियेच्या गावी जाऊन ये, प्रियेच्या गावी जाऊन ये. आठवणींची फुले उधळून गावात बरसून ये, प्रियेच्या गावात बरसून ये. गोड आठवते झोक्याचा भिजलेल्या त्या उंच झऱ्याचा, गोड आठवते झोक्याचा भिजलेल्या त्या उंच झऱ्याचा. स्पर्श घडू दे गुलमोहराचा, ठाव हरवून जाओ मनाचा. पुन्हा एकदा भेट तिची, पुन्हा एकदा भेट तिची. रान वाऱ्याशी घडवून ये, पुन्हा रान वाऱ्याशी घडवून ये. आठवणींची फुले उधळून गावात बरसून ये, प्रियेच्या गावात बरसून ये. असे दिवस मंतरलेला सांजा रंगल्या कातर वेळा, असे दिवस मंतरलेला सांजा रंगल्या कातर वेळा. खाली पडे गुलाबी गाला, भरून प्यायला प्रेम प्याला. सप्तसुरांचे गीत प्रियेच्या ओठानी गाऊन ये, प्रियेच्या ओठानी गाऊन ये. आठवणींची फुले उधळून गावात बरसून ये, प्रियेच्या गावात बरसून ये. वेड लावती वेड्या मना आडवाटेच्या खाना खुना, वेड लावती वेड्या मना आडवाटेच्या खाना खुना. भाव मनीचे दाऊ कुणा, ताव पलटुनी गेला जुना. अजून जीवाला ओढ लागते, अजून जीवाला ओढ लागते. निरोप सांगून ये, प्रियेला निरोप सांगून ये. आठवणींची फुले उधळून गावात बरसून ये, प्रियेच्या गावात बरसून ये. अरे उठ चांदोबा उठ, आज तुझा वाढदिवस आहे. माझं नाव दिलीप चव्हाण. कवितेचं नाव आहे कॉलेजचा पहिला दिवस. ही कविता सर्व माझ्या तरुण मित्रांना मी डेडिकेट करतो, जे पण 10वीतून 11वीत चाललेले आहेत. जुलैचा महिना आहे, पावसाळा सुरू आहे, नुकतेच कॉलेज सुरू झालं आहे. त्यानिमित्त कॉलेजला जाताना एका तरुणाची भावना व्यक्त करतो आहे. कॉलेजचा पहिला दिवस असा सुकट गेला, सिलेक्शन करायच्या आतच वेळही पटकन निघून गेला. क्लोजअप रोज केला तरी कॉन्फिडन्स काही येत नाही आणि ॲक्स डिओ मारलं तरी मुली जवळ घेत नाही. ओल्ड स्पाइस लावून पाहिलं, जिलेटनीही दाढी केली. ओल्ड स्पाइस लावून पाहिलं, जिलेटनीही दाढी केली. उगाच जरा स्टाईल म्हणून हिरो होंडाची गाडी नेली. रिलायन्स मोबाईल घेऊन फिरलो, करलो दुनिया मुक्ती में म्हणून कॉलेजात आयटीत शिरलो. पण तिकडे गेलो तर सगळे एकमेकांशीच कनेक्टेड. पण तिकडे गेलो तर सगळे एकमेकांशी कनेक्टेड. संपूर्ण कॉलेजात फक्त मीच एकटा रिजेक्टेड. मनाची खोटी समजूत घातली तरी येतील मागे मोर, मनाची खोटी समजूत घातली तरी येतील मागे मोर. कॉलेजात एकटं फिरणं म्हणजे इट्स हायली बोर. पण यावर मात मी करणार आहे, पण यावर मात मी करणार आहे. आज पोपट झाला म्हणून उद्या ट्राय मारणार आहे. सायमल्टेनियसली अभ्यासाकडेही लक्ष देणार आहे, सायमल्टेनियसली अभ्यासाकडेही लक्ष देणार आहे. आणि यावर्षी अशी नाही तर तशी एकीला तरी पटवणार आहे. धन्यवाद. लगीन माझं ठराना वाढत चाललंय वय, वाढत चाललंय वय. अहो लगीन माझं ठराना. आणि आजकालच्या पोरींना माझी माया का वयाला. माझा बायोडाटा बघून पुरीचा बाप फोन करतो, माझा बायोडाटा बघून पुरीचा बाप फोन करतो. पोरगी पाहिला हे असं बिनधास्तपणे सांगतो. आम्ही सुद्धा नटून थटून पोरगी पाहिला जातो. जाताना साडी, नारळ, पेरळ, तब्बल 1000-1200 रुपयाचं साहित्य घेऊन जातो. 1000-1200 रुपयाच्या साहित्या पुढे फक्त 10 रुपयाचं पोहे खातो. आणि आम्हीच घेऊन गेलेलं पेढ खाता खाता, आम्हीच घेऊन गेलेलं पेढ खाता खाता पुरीच्या म्हणती, पाहुणं माझ्या लेकराला मंगळ चालू आहे ना. अरे का माझ्या जीवाची करतात जात आहे ना. वाढत चाललंय वय, वाढत चाललंय वय. अहो लगीन माझं वय ना. आजकालच्या पोरांना माझी माया का वय.
पुन्हा आम्ही नारळ म्हणून आमच्या घरी जातो. पुन्हा आम्ही नारळ म्हणून आमच्या घरी जातो आणि गेल्या मी तर झोपूनच जातो. आई म्हणते लेकरा 2 घास खाय ना. अगं आय कामाच्या जीवाची करतात देत आहे ना. वाढत चालले वय अगं लगी वाजत आहे ना. आणि आजकालच्या पोरींना माझी माया का होती. 4-8 दिवस गेले की पुन्हा कुठून तरी फोन येतो. 4-8 दिवस गेलं की पुन्हा कुठून तरी फोन येतो आणि शेजाऱ्याचं लग्न पाहून जीव गुदमरून जातो. 4-8 दिवस गेलं की पुन्हा कुठून तरी फोन येतो आणि शेजाऱ्याचं लग्न पाहून जीव गुदमरून जातो. यांची चेन, त्यांची अंगठी, यांची पॅन्ट, यांचा शर्ट घालून आम्ही पूर्वी पाहायला जातो. सगळं काही पसंत पडतं. पण पोरीची आजी म्हणते अगं मावशे पोराचं नाकाच जास्त आहे ना. लग्न ह्या पोरीला करायचं का ह्या म्हातारीला करायचं हेच मला कळना. वाढत चालले वय आवडलं माझं महिना. आणि आजकालच्या पोरींना माझी माया का होईना. आजकालच्या पोरींना माझी दया का होईना.